आता आणखी एक महत्त्वाची बातमी हाती येते। राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासनाकडून पत्रक जारी करण्यात आले। पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना शासनाकडून पत्रक जारी करण्यात आले। नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करा, तेल कंपन्यांना आवश्यक सहकार्य करा असं म्हटलंय। आणखी माहिती घेऊ आपल्या प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णीकडून। प्रांजल, सौरभ, आपण बघितलं तर या क्षणाची ही मोठी बातमी म्हणावी लागणार आहे, कारण भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या तेल कंपन्यांच्या रिफायनरीमध्ये एलपीजीची वाहतूक जे करतायत ते वाहन चालक तसेच इतर पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी अचानक आज संप हा पुकारलेला आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी म्हणजे आपण जर बघितलं तर संध्याकाळनंतर बरेचसे पेट्रोल पंप जे आहेत ते ड्राय झालेले आहेत, त्यांचं इंधन जे आहे ते संपलेलं आहे। त्यासोबतच इतर जे पेट्रोल पंप आहेत तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत ते सध्या बघायला मिळत आहेत। उद्या कुठेही पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाहीत अशी त्यांना खरं तर भीती आहे आणि ही सर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे। ही सर्व परिस्थिती बघता शासनाने आता हे आदेश काढले आहेत, एक पत्रक जारी केलेलं आहे। राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यात असं म्हटलं आहे की कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घ्या। यासोबतच ज्या तेल कंपन्या आहेत त्यांना सुरक्षा पुरवा, त्यांना आवश्यक ते सहकार्य करा। आता आपण जर बघितलं तर म्हणजे शासनाकडून आता पावलं उचलण्यास सुरुवात झालेली आहे। यासोबतच हे जे इंधन आहेत हे अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायद्याअंतर्गत येतात, त्यामुळे आता शासनाकडून कदाचित पुढे आणखी काही कठोर पावलं जी आहेत तात्काळ पावलं उचलली जाऊ शकतात। कदाचित या वाहतूक जे करतात त्या वाहनांना देखील पोलीस सुरक्षा देऊन हे कुठेतरी वाहतूक ज्याची पुन्हा सुरळीत सुरू केली जाऊ शकते। मात्र आता असोसिएशन असेल किंवा ह्या ज्या कंपन्या आहेत यामध्ये काही तोडगा निघतो का, सरकार काही त्यांच्या मागण्या सोडवतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। ठीक आहे प्रांजल, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।